तुम्ही सर्वजण शांतपणे एका रांगेत बसा. सर्वांना अन्न मिळेल. मंदिराच्या पुजाऱ्याने तेथे उपस्थित असलेल्या गरीब लोकांना सांगितले. तेवढ्यात तेथे एक गाडी येते आणि त्यातील काही जण खाली उतरतात आणि तेथे उपस्थित असलेल्या गरीब लोकांना अन्न आणि कंबल आणले. आणि आरतीने तेथे उपस्थित असलेल्या मुलांसाठी स्वेटर आणले होते. ती मंदिराच्या एका कोपऱ्यात मुलांना स्वेटर देत होती. जेव्हा तिला मुलांना स्वेटर द्यायचे होते तेव्हा तिने त्या मंदिरातील मुलांना मदत करायला सुरुवात केली आणि सर्वांना अन्न वाटू लागली. अन्न वाटताना ती शेवटच्या गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचली. तेव्हा ती त्या म्हाताऱ्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागली. तो म्हातारा डोके खाली करून बसला होता. फाटलेले जुने कपडे आणि त्याने तुटलेली चप्पल घातली होती आणि थंडीने थरथर कापत होता. जेव्हा आरती त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहते तेव्हा ती स्तब्ध होते आणि तिच्या हातातून सर्व सामान खाली पडते. त्यावर तो म्हातारा तिला म्हणतो, "मी हे कंबल ठेवू का मुली? खूप थंडी लागते. मी फक्त एका कंबलने जगू शकत नाही. जर तुम्हाला हवे असेल तर मला अन्न देऊ नका, पण मला कंबल द्या." आरती त्या म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून रडू लागते आणि म्हणते, "बाबा, तुम्ही मला ओळखलं नाही का? मी तुमची छकुली आहे. तुम्ही इथे आणि या अवस्थेत कसे बाबा?" म्हातारा माणूस आरतीचे शब्द ऐकू शकत होता, पण त्याला कदाचित काही समजत नव्हते आणि तो फक्त निशब्दपणे आरतीकडे पाहत होता. तेवढ्यात मंदिराचा पुजारी मागून आला आणि म्हणाला, "मुली, तू त्याला ओळखतेस का?" आरती म्हणाली, "हो, ते माझे बाबा मोहनजी राजमाने आहेत." पुजारी म्हणाले, "मुली, मला माहीत नाही की तो कोण आहे आणि तो कुठून आला आहे. एके दिवशी कोणीतरी माणूस त्याला इथे सोडून निघून गेला. तेव्हापासून तो मंदिराबाहेर राहतो आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याला त्याच्या आयुष्याबद्दल काही आठवत नाही." पुजारी म्हणाला, "पण तू म्हणत आहेस की ते तुझे वडील आहेत. मग मला त्यांची अवस्था अशी का आहे समजत नाही." आरती म्हणाली, "पंडितजी, माझा भाऊ अविनाश माझ्या वडिलांना त्यांच्यासोबत अमेरिकेत घेऊन गेला होता आणि तेव्हापासून मी त्यांच्याशी फक्त दररोज फोनवर बोलायची आणि चौकशी करायची. मग ते इथे काय करत आहेत तेही या अशा अवस्थेत मला स्वतःला आश्चर्य वाटते. एकतर माझा भाऊ माझ्या वडिलांना इथे सोडून गेला असेल किंवा ते स्वतः तिथून इथे आले असतील आणि त्यांना काही विचारावे तर आता त्यांना काही आठवत नाही. जे मी बाबांना काही विचारू शकेन, काय झाले काय नाही काहीच कळत नाही. आत्ता तेच काय संपूर्ण गोष्ट सांगू शकतील. मी आत्ता माझ्या भावाला फोन करते." असे म्हणत आरती अविनाशला फोन करू लागली. अविनाशने फोन उचलल्यानंतर आरती म्हणाली, "दादा, कसा आहेस? काय करत होतास?" "काही नाही आरती, मी फक्त तुझ्या वहिनीसोबत शॉपिंगसाठी बाहेर जायची तयारी करत होतो." अविनाश म्हणाला, "तू सांग आरती, आज तुझ्या घरी पूजा हवन आहे. मग त्याची तयारी झाली आहे का?" आरती म्हणाली, "हो, ते सर्व चालू आहे." "दादा, बाबा कसे आहेत?" "बाबांना फोन दे. त्यांना पूजापाठ करणे खूप आवडते. म्हणून मी विचार केला की मी त्यांना व्हिडिओ कॉलवर पूजा दाखवेन." "ठीक आहे, थांब जरा." असे म्हणत तो बाबांना फोन देऊ लागतो. पलीकडून आरतीच्या वडिलांचा आवाज येतो, "छकुली बेटा, आज माझी तब्येत अजिबात ठीक नाही. मी औषध घेतल्यानंतर झोपलो होतो. तू मला दुसऱ्या वेळेस व्हिडिओ कॉल करू शकतेस का?" त्यानंतर अविनाश फोनवर येतो आणि म्हणतो, "काय आहे ना आरती, की बाबांना इथे थंडी सहन करू शकत नाहीत म्हणून ते थोडे सुस्त झाले आहेत. तू त्यांच्याशी नंतर कधीतरी बोल." आरतीला आश्चर्य वाटले आणि तिने विचार केला की जर बाबा माझ्यासमोर बसलेले आहेत मग
फोनवर तो आवाज कोणाचा होता? मग तिला आठवले की दादा परदेशात गेल्यापासून त्याने कधीही व्हिडिओ कॉल केला नाही. तो फक्त बोलल्यानंतर फोन ठेवतो. जेव्हा ती त्याला व्हिडिओ कॉल करायला सांगते तेव्हा तो काहीतरी निमित्त काढून टाळतो. हे सगळे काय चाललेले आहे? आरतीने विचार केला आणि मग ती मोहनजींना सोबत घेऊन गेली. हे सर्व ती तिच्या पती रमेशला सांगते. मला माहीत नाही रमेश, बाबांना काय झाले आहे आणि जेव्हा दादा त्यांना अमेरिकेला घेऊन जाणार होता तर मग ते इथे या अवस्थेत का आहेत ते मला ओळखत नाहीत आणि मला माहीत नाही की अविनाश दादा इतक्या दिवसापासून मला कोणाशी बोलायला लावत आहे. रमेश म्हणाला, आरती तुला खात्री आहे का की ते तुझे बाबाच आहेत? मी हे बोलत आहे कारण ते तुला ओळखत नाहीत आणि तुझ्या भावाने तुझे बाबाशी बोलणे देखील केले आहे. हे कसे शक्य असेल का की तो नक्कल करणारा माणूस असेल? आरती म्हणाली, तुम्ही काय म्हणत आहात रमेश? हे माझे वडील आहेत. नक्कल करणारा वगैरे फक्त चित्रपटामध्येच घडते, खऱ्या आयुष्यात नाही. आणि मी माझ्या वडिलांना ओळखणार नाही का? इथे काहीतरी मोठे षडयंत्र रचले आहे. पण मला कसे कळेल? आरती म्हणाली, दादा इतक्या दूर गेला आहे आणि तो फोनवरही काही सत्य सांगणार नाही. इथे वडीलही सर्व काही विसरले आहेत. मला सत्य कसे कळेल? रमेश म्हणाला, आरती आपण हे सर्व नंतर करू. सध्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे वडिलांवर उपचार करणे. बाबा बरे झाल्यावर बाकी सर्व काही स्वतःहून ठीक होईल. तुम्ही बरोबर बोलत आहात. हे म्हणत आरती मोहनजीच्या पायासमोर बसते आणि म्हणते, बाबा तुम्हाला तुमची छकुली आठवत नाही का? बाबा तुमचे आयुष्य माझ्यात होते, मग तुम्ही मला कसे विसरू शकता? काहीतरी आठवा, मला काहीतरी सांगा बाबा. तुम्ही असे अनोळखी व्यक्तीसारखे माझ्याशी वागू शकत नाहीत. मोहनजींना हे सर्व सांगताना आरती रडू लागली. मुली तू कोण आहेस? मला खरोखर आठवत नाही, पण गरिबांना दान करून तुम्ही जे काही करत आहात ते खूप उत्तम काम आहे. तुम्हाला माहीत आहे की रात्री थंडी पडल्यावर ती मुले खूप रडतात आणि तुम्ही आज कंबलदान केल्यामुळे आज ती मुले शांत झोपू शकतील. देव तुम्हाला खूप आशीर्वाद देईल. मोहनजींनी थरथरणारे हात वर केले आणि आरतीला आशीर्वाद दिला. आरती म्हणाली, बाबा तुम्ही मला शिकवले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करण्यास सक्षम असतात तेव्हा तुम्ही तेच केले पाहिजे. कारण देवाने आपल्याला जे काही दिले आहेत कदाचित कोणीतरी ते करण्याचे स्वप्न पाहू शकते. आरती म्हणाली, बाबा जरी तुम्हाला आत्ता काहीही आठवत नसले तरी मला सर्व काही आठवत आहे आणि आता तुमची ही मुलगी तुम्हाला मदत करेल. दुसऱ्या दिवशी आरती मोहनजींना डॉक्टरकडे घेऊन जाते आणि डॉक्टर तिला सांगतात की त्यांना काही खोल मानसिक धक्क्यामुळे त्यांची स्मरणशक्ती गेली आहे. अशा रुग्णांना त्यांची स्मरणशक्ती परत मिळवणे खूप कठीण असते. पण कधीकधी जर त्यांना पुन्हा तेच दृश्य दिसले ज्यामुळे त्यांना धक्का बसला असेल तर त्यांची स्मरणशक्ती परत येऊ शकते. पण आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाही. मला काही त्यांच्या चाचण्या कराव्या लागतील आणि नंतर त्यांची प्रकृती किती प्रमाणात सुधारता येईल आपण प्रयत्न करू. हे ऐकून आरती खूप निराश होते आणि नंतर ती मोहनजींना घरी परत आणते. घरी आल्यानंतर ती रमेशला सांगते की रमेश, आजपर्यंत मला कधीही इतके असहाय्य वाटले नव्हते. मला समजले की बाबासोबत नक्कीच काहीतरी वाईट घडले आहे, पण मी काही करू शकत नाही. मी काय करावे? बाबा बरे झाले पाहिजेत आणि मला सगळं काही कळले पाहिजे. रमेश म्हणाला, बघ आरती, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाबांना त्यांचा मागचा काळ आठवण करून देऊनच त्यांची स्मरणशक्ती परत येऊ शकते. पण
जेव्हा आपल्याला माहीत नाही की बाबांना कशामुळे धक्का बसलाय, आपण त्यांना ते दृश्य कसे दाखवू शकतो? रमेश म्हणाला, आत्ता एकच मार्ग आहे, ते म्हणजे काय झाले आहे ते फक्त अविनाशदादा आपल्याला सगळे सांगू शकतो. आरती म्हणाली, पण अविनाशदादा जो इतका वेळ माझ्याशी खोटं बोलत होता, तो आता मला खरे का सांगेल? मला फक्त हे विचार करून आश्चर्य वाटते की दादाला अमेरिकेत जाऊन 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे आणि कदाचित तेव्हापासून बाबा याच अवस्थेत राहत होते. आरती म्हणाली, ते वर्षभर त्रास सहन करत राहिले आणि मी मूर्ख इथूनच विचार करत राहिले की बाबा अमेरिकेत आरामात आहेत. माझ्या मनात एकदाही का आले नाही की दादा बाबांना व्हिडिओ कॉलवर का येऊ देत नाही? रमेश म्हणाला, आरती मला माहीत आहे, मी आत्ता तुझी वेदना समजू शकतो, पण भावनांमध्ये वाहून जाण्याची ही वेळ नाही. आपल्याला ठोस पाऊल उचलायची गरज आहे. अविनाशदादा खरे काय आहे ते काही सांगणार नाही. याउलट जर त्याला बाबांबद्दल कळले तर तो कधीही भारतात परत येणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला त्याला फसवून इथे बोलवावे लागेल आणि फक्त एकच गोष्ट त्याला इथे बोलवू शकते, ती म्हणजे पैसा. तू अविनाशदादाला फोन करून असे सांग की बाबांची पॉलिसी पूर्ण 1 कोटीची झाली आहे आणि ते इथे येऊन त्यावर सही केली पाहिजे. इथे येऊन त्यावर सही केल्यानंतरच ती बाबांच्या खात्यात जमा होईल आणि शंका येऊ नये म्हणून त्याला बाबांना काहीतरी विचारायला सांग की त्यांची अशी काही पॉलिसी आहे का की ज्यामध्ये त्यांनी माझ्या घराचा पत्ता पर्यायी म्हणून ठेवला होता. जेव्हा तू हे त्याला विचारशील तेव्हा तो एकतर काहीतरी निमित्त करेल किंवा हो म्हणेल की बाबा हो म्हणत आहेत. पैशाबद्दल ऐकताच तो नक्की इथे भारतात परत येईल. मग आपण त्याला अशा प्रकारे अडवू शकतो आणि जेव्हा तो इथे येईल तेव्हा प्रथम आपण हे पाहू की तो बाबांना सोबत न आणण्याचे काय कारण देतो. तोपर्यंत बाबांना कुठेतरी लपून राहावे लागेल. त्याच रात्री जेव्हा मोहनजी झोपले होते तेव्हा ते झोपेत मोठ्याने ओरडू लागले, मी त्यांना मारले नाही, मी त्यांना मारले नाही बेटा, तू माझ्यावर विश्वास ठेव. आरती मोहनजीच्या खोलीत झोपली होती. हा आवाज ऐकून ती उठली, पण तिने मोहनजींना उठवले नाही. तिला वाटले की मोहनजी तिला झोपेत काहीतरी महत्त्वाचे सांगतील, पण त्यांनी या शब्दाशिवाय काहीही बोलले नाहीत आणि शांतपणे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी आरती रमेशने सांगितल्याप्रमाणे अविनाशदादाला फोनवर सांगते की दादा जरा बाबांना फोन दे. त्यावर अविनाश म्हणतो की बाबा यावेळी त्यांच्या वयाच्या मित्रांसोबत बाहेर जातात. ते दिवसभर घरी राहून कंटाळतात, म्हणूनच मी त्यांना त्यांच्यासोबत जायला सांगतो. मी त्यांना सांगेन तुझा फोन आला होता म्हणून. आरती म्हणते की बाबांची पॉलिसी निघाली आहे आणि त्यावर सही पाहिजे. त्यासाठी बाबांना भारतात यावे लागेल. अविनाश म्हणतो, जर बाबांना यायचे असेल तर ते नक्कीच येतील. मला एक गोष्ट सांग आरती, फक्त मीच तेथे आलो तर चालेल का? तुला माहीत आहे की बाबांचे आता वय झाले आहे आणि त्यांना प्रवास करायला देखील आवडत नाही आणि तेही इतक्या लांबचा प्रवास. आरती म्हणाली, अविनाशदादा पॉलिसी बाबांच्या नावावर आहे म्हणून त्यांची सही तर लागेलच ना. पण त्यांनी तुला नॉमिनी म्हणून ठेवले असल्याने मी वकिलाला विचारेल की हे पॉलिसीचे काम फक्त तुझ्या सहीने होईल की नाही. असे म्हणत आरती फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी आरती दादाला पुन्हा फोन करते आणि म्हणते, तुझी सही ही स्वीकारली जाईल. यावर अविनाश म्हणतो, ठीक आहे, मग मी लवकरात लवकर तिकिटे बुक करतो आणि तुझ्या वहिनीलाही तिथे येण्याची इच्छा आहे. आम्हाला इथे येऊन बराच काळ झाला आहे. आरती म्हणाली, हो हो दादा,
तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. नक्कीच या. मी वाट बघते. मला वाटते की बाबा देखील येऊ शकतील, जेणेकरून मी त्यांनाही भेटू शकेन. पण जर तू आणि वहिनी दोघेही आले तर तेथे बाबांची काळजी कोण घेणार? अविनाश म्हणाला. इथे बाबांसाठी एक पूर्ण वेळ मोलकरणी ठेवली आहे, जी आपल्या बाबांची चांगली काळजी घेते. आणि काही दिवसाची तर गोष्ट आहे. फोन ठेवल्यानंतर आरती तिच्या पती रमेशला म्हणते, रमेश, तुम्ही खूप योग्य पद्धतीने त्याला इथे बोलवण्याचे कारण शोधले आहेस. रमेश म्हणाला, आरती, आपल्याला सगळे काम खूप काळजीपूर्वक करावे लागेल, नाहीतर दादाला इथे येण्यापूर्वी सगळे कळेल. त्यानंतर एके दिवशी आरती तिच्या बाबांना मोहनजींना पार्कमध्ये घेऊन जाते. ती तिथे बसलेल्या तिच्या वडिलांना मोबाईलवर काही जुने फोटो दाखवत होती. पण मोहनजी त्या फोटोकडे अनोळखी व्यक्तीसारखे पाहत होते. ते त्यांच्या पत्नीलाही ओळखत नव्हते. पण आरतीने फोनवर फोटो बदलताना मोहनजींना अविनाशचा फोटो दाखवला आणि तो फोटो पाहताच मोहनजीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ते अचानक असे बोलले की हा तुमच्या कुटुंबात काय करत आहे? तुम्ही त्याला ओळखता का? त्याने काय केले? आरतीने उत्साहित झाली आणि विचारू लागली. मोहनजी काही बोलण्यापूर्वीच एक म्हातारा तेथे येतो आणि आरतीला म्हणतो, आरती बेटा, किती दिवसाने आपण भेटत आहोत. आणि मोहन, तू अमेरिकेहून कधी आला? आरती म्हणाली, दिनेश काका, तुम्ही कसे आहात? दिनेशजी म्हणाले, बेटा, मी ठीक आहे. जेव्हापासून मी या परिसरातून दूर गेलो आहे तेव्हापासून जवळजवळ सर्वांची जसे नातेच तुटले आहे. मी म्हातारा झालो आहे आणि मी घराबाहेर जास्त जाऊ शकत नाही. मोहन अमेरिकेला जाणार असताना मी त्याला भेटलो होतो. त्यानंतर तो इथे कधी आला? आणि मोहन आल्यानंतर तू किमान मला फोन तरी करू शकली असतीस. मी त्याला येऊन भेटलो असतो. आम्ही किती जिवलग मित्र होतो. तुला तर माहीतच आहे. तो दूर निघून गेला आणि जणू काही सर्व संपले. आरती म्हणाली, काका, मी तुम्हाला काय सांगू? बाबांना आता काहीही आठवत नाही. मी बाबांना कोणत्या अवस्थेत पाहिले यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. खूप प्रयत्नानंतर रमेशची या शहरात बदली झाली. माझ्या सासू सासऱ्यांनाही आमच्याशिवाय कोणीही नाही आणि मी विचार करत होते की बाबाही दादांसोबत अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे किमान मी त्याच शहरात संपूर्ण कुटुंबासोबत राहू शकेन. आणि ते आल्यानंतर आम्ही घरी पूजा ठेवली होती आणि त्यानिमित्ताने मी मंदिरात जेव्हा गरिबांना काहीतरी दान करण्याच्या उद्देशाने मंदिराबाहेर गेले तेव्हा मी बाबांना भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेले आणि भिक्षा मागताना पाहिले. दिनेश काका, त्यावेळी माझे काय झाले होते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी विचार केला की बाबा अमेरिकेत आरामात आहेत, पण इथे बाबा अशा परिस्थितीत कसे आहेत? त्यांना काय झाले? मी त्यांना काही विचारू शकत नाही, कारण त्यांना काहीही आठवत नाही आणि दादाही मला काही सांगणार नाही. दिनेश काका म्हणाले, आरती बेटा, जेव्हा तुझ्या बाबांनी मला अमेरिकेत जाण्याबद्दल सांगितले होते, तेही अविनाशसोबत, तेव्हा मला हे ऐकून याचा त्रास झाला, कारण अविनाश त्याच्याशी कधीच नीट बोलत नव्हता आणि हे मला मोहनने अनेकदा त्याचे दुःख सांगितले. एके दिवशी जेव्हा मोहन मला भेटायला घरी आला तेव्हा तो म्हणाला, दिनेश, तू मला एक कप चहा देशील का? मी माझ्या सुनेला चहा बनवायला सांगितले. चहा केल्यानंतरही त्याला काहीतरी बोलायचे होते, पण तो ते सांगू शकला नाही. मी मोहनला विचारले, काही अडचण आहे का? मोहन, काही अडचण असेल तर मला सांग. मग तो मला म्हणू लागला, तू मला काही खायला देऊ शकतोस का? मला खूप भूक लागली आहे. पण दिनेश मित्रा, हे अविनाश किंवा सुनेला सांगू नकोस. दोघेही सकाळपासून कुठेतरी बाहेर गेले आहेत. मला माहीत नाही की ते कधी परततील. मला असे वाटले
की त्यांनी माझे जेवण फ्रीजमध्ये ठेवले असेल, पण माझ्यासाठी घरात जेवण नाही आणि मला खूप भूक लागली आहे आणि माझ्याकडे पैसे देखील नाहीत. मित्रा, मला काहीतरी खायला दे. मी मधुमेहाचा रुग्ण आहे. मी जास्त वेळ उपाशी राहू शकत नाही. मग मी मोहनला पोहे दिले. असे हे त्या दिवशी घडले. दररोज तुमच्या घरातून ओरडण्याचा आणि भांडणाचे आवाज येत होते. माझ्या कुटुंबानेही ते ऐकले. दिनेश काका म्हणाले की एके दिवशी माझ्या मुलाने हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांना फोन केला. पण आम्हालाही माहीत नव्हते की माझे हे पाऊल आम्हा दोन्ही मित्रांना यापासून दूर नेईल. पोलीस निघून गेले, पण मोहन पूर्णपणे बदलला होता. तो आता माझ्याशी बोलत नव्हता आणि माझ्याही घरी येत नव्हता. मग एके दिवशी तो अचानक घरी आला आणि म्हणाला, मी माझ्या मुलासोबत अमेरिकेला जात आहे. मी माझ्या मुलाबद्दल गैरसमज केला होता. दिनेश, चल मित्रा, मी आता जात आहे. मला माहीत नाही की मी तुला आत्ता कधी भेटू शकेन. त्यावेळी मी विचार केला, ठीक आहे, त्याच्यासाठी तर चांगले आहे. आणि घराला कुलूप लावून हे सर्व निघून गेले आणि मी हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी यांना निघून जाताना पाहिले. मग काही दिवसांनी आम्ही देखील आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो. त्यानंतर मग मी आज तुम्हाला थेट भेटतोय. दिनेशजी म्हणाले. आरती म्हणाली, इतके सारे घडून गेले, पण बाबांनी मला कधीच काही सांगितले नाही. आत्ता मला खात्री झाली आहे की या सगळ्यात माझ्या भावाचे काहीतरी मोठे प्लॅनिंग असावे. दिनेश काका म्हणाले, हो बेटा, मी मोहनला खूप वेळा सांगितले होते की तू एकदा तुझ्या मुलीला सांग, पण तो म्हणाला की माझ्यासाठी अजून किती आयुष्य उरले आहे. मी माझ्या मुलीला अनावश्यक त्रास देऊ का? मी आधीच त्रासात आहे. आरती म्हणाली, दिनेश काका, जर आम्ही इथे आलो नसतो तर मला बाबांच्या या अवस्थेचे कारण कधीही कळाले नसते. दिनेश काका म्हणाले, जर तुम्हाला या सगळ्यात माझी काही मदत हवी असेल तर सांगायला अजिबात संकोच करू नका. माझा मित्र खूप आनंदी असायचा. त्या बिचाऱ्या माणसाची काय अवस्था झाली आहे. दिनेशजी असे म्हणून तिथून निघून गेले. इकडे आरती मोहनजींना घरी घेऊन आली आणि दादांचा फोटो दाखवत विचारले, तुम्ही यांना ओळखता का? आता मोहनजींना काहीच आठवत नव्हते. काही दिवस असेच गेले आणि एके दिवशी अविनाश दादा आरतीच्या घरी आला. दादा येण्यापूर्वीच आरतीने मोहनजींना लपवले होते. अविनाश जाऊन आरतीला विचारतो की आपल्याला सही करायला कधी जायचे आहे. आरती म्हणाली, दादा, तू आत्ताच आला आहेस. हे सगळे होतच राहील. तुला एवढी घाई का आहे? आधी आम्हाला व्यवस्थित भेट. आरती हे सांगताच अविनाश म्हणतो, आरती, तसे नाही. आम्हाला आमची काळजी नाही, पण आम्हाला बाबांची काळजी आहे. तिथे ते एकटेच आहेत ना? आरती म्हणाली, हो, बरोबर आहे दादा तुझे. एकदा बाबांना फोन कर आणि एक काम कर, तू त्यांना व्हिडिओ कॉलवर बोल. मलाही त्यांना पाहता येईल. खूप दिवस झाले बाबांना पाहून. अविनाश म्हणाला, आरती, बाबांची औषधे घेऊन झोपण्याची वेळ झाली आहे. मी इथे येण्यापूर्वीच नुकताच मोलकरणीशी बोललो होतो आणि तिने सांगितले की ते झोपले आहेत. मी त्यांच्याशी तुला नंतर बोलायला लावतो. आरती म्हणाली, ठीक आहे, मी तुमची पप्पांशी ओळख करून देते. आरती हे बोलताच मोहनजीसह रमेश मागून आत आला. हे पाहून अविनाश आणि त्याची पत्नी माया स्तब्ध झाले. काय झाले दादा? तुला इतका धक्का का बसला? तुला वाटले होते की तू एवढा सगळा मोठा गुन्हा करून सुटशील. आरती म्हणाली, पॉलिसी हे म्हणजे एक फक्त निमित्त होतं तुम्हाला इथे बोलवण्याचे. खरे बाबांनी मला तुमच्या सर्वांबद्दल आधीच संपूर्ण सत्य सांगितले होते. आता तुम्ही सर्वजण अमेरिकेला जाणार नाही तर तुरुंगात जाणार आहात. अविनाश घाबरून म्हणाला, काय सांगितले आहे तुला बाबांनी? पण त्याची तर स्मरणशक्ती गेली होती. मग त्यांनी तुला कसे सांगितले? आरती म्हणाली, अरे, तुला तर सगळंच माहीत आहे. आता तू मला सांगशील की बाबांना काय झाले आणि ते अशा अवस्थेत तिथे कसे आले? नाही तर
माझ्याकडे काही असे पुरावे आहेत हे तुमचे अमेरिकेत परतणे स्वप्नातच राहील. जर तुम्ही मला संपूर्ण सत्य सांगितले तर कदाचित मला तुमच्याबद्दल दया येईल आणि मी तुम्हाला माफ करू शकेन. अविनाश म्हणू लागला, त्याचे काय झाले ना आरती, की बाबांचे वाढते वय आमच्यावर ओझे बनले होते. आम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची होती. म्हणून आम्हाला ते घर विकून कायमचे अमेरिकेत जायचे होते. पण माहीत नाही की बाबांना हे कसे कळले आणि त्यांना हे घर विकायचे नव्हते. आम्ही विचार करत होतो की ते आमच्यासोबत राहण्यासाठी अमेरिकेत येतील. पण जेव्हा आम्हाला सरळ मार्गातून काही मिळाले नाही तेव्हा आम्ही दुसरा मार्गाचा विचार केला. म्हणजे मायाने एक कल्पना सुचवली की ज्यामध्ये माया बाबांसमोर चाकू घेऊन येते आणि म्हणते की बाबा, जर तुम्ही तुमच्या कागदपत्रावर सही केली नाही तर मी माझ्या हाताच्या नसा कापून माझा जीव देईन. आणि मीही तिच्यासोबत नाटक करू लागलो आणि तिला तसे करण्यापासून रोखले. बाबांना वाटले की माया खरोखर हे करेल म्हणून ते खूप घाबरले आणि त्या कागदपत्रावर सही केली. त्यानंतरही मायाने तिच्या हातावर चाकू अशा प्रकारे वापरला की बनावट रक्त तिच्या हातून येऊ लागले. ती खाली पडते, मग मेल्याचे नाटक करते. खरे तर तिने हे याच कारणासाठी केले. आम्हाला बाबांना सोबत घेऊन जायचे नव्हते. म्हणून बाबांनी मायाचे बनावट रक्त खरे समजून त्या धक्क्याने बेशुद्ध पडले. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना तो धक्का इतका बसला की ते सर्व काही विसरले. आम्हाला असे वाटले की हा आमच्यासाठी एक चांगली संधी आहे. जवळजवळ सर्वांनाच अशी माहिती होती की आम्ही तुमच्यासोबत अमेरिकेला जात आहोत आणि आम्ही बाबांच्या स्मरणशक्तीचा फायदा घेत त्यांना आमच्यासोबत घेऊन गेलो आणि मध्ये सोडून दिले. कारण आम्हाला माहीत होते की बाबा त्यांच्या घरी पोहोचूच शकणार नाहीत किंवा कोणाशीही ओळख करून देऊ शकणार नाहीत. पण मला माहीत नाही की तुम्ही त्यांना कसे शोधले. निर्दयी माणूस, तू अजूनही एक गोष्ट लपवत आहेस. मला सांग की तुम्ही लोकांनी मला विष देऊन कसे मारण्याचा प्रयत्न केला. त्या मांजरीचे आभार ज्याने माझे अन्न खाल्ले आणि माझ्या जागी ते मांजर मेले. तिथे उभे असलेले मोहनजी अचानक बोलले. आरती म्हणाली, तुम्हाला सगळे आठवले का बाबा? मोहनजी म्हणाले, हो बेटा. जेव्हा तो आमची कहाणी सांगत होता तेव्हा मला सगळे आपोआप डोळ्यासमोर ते सारे चित्र आठवू लागले. पण मी विचार करत होतो की माझी मृत सून कशी जिवंत झाली. आरती म्हणाली, दादा, तू इतके सारे करत राहिलास, तुला अजिबात लाज वाटली नाही का रे? अरे हे आपले वडील आहेत. ते 1 वर्षापेक्षा जास्त काळ रस्त्यावर राहत आहेत आणि जर ते एके दिवशी असेच निघून गेले असते तर तू आम्हाला हे सांगितले असतेस की तू बाबांचे अंतिम संस्कार केले आहेत आणि इतके दिवस तू बाबांचा आवाज कसे करत होतास. अविनाश म्हणाला की तो आवाज रेकॉर्ड करत असे आणि ते एका ॲपद्वारे करत असे जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. त्यानंतर आरती म्हणते की माफ कर दादा, आता तुम्ही दोघेही कधीही अमेरिकेत जाऊ शकणार नाहीत कारण पोलीस येत आहेत आणि ते तुम्हाला खऱ्या ठिकाणी घेऊन जातील. पुराव्यासाठी या सर्व गोष्टी मी रेकॉर्ड केल्या आहेत. अविनाश म्हणाला, नाही आरती, मला माफ कर. बाबा, तुम्ही काहीतरी बोला. मी खूप कष्टाने अमेरिकेत स्थायिक होऊ शकलो. माझे सगळे उद्ध्वस्त होईल. यावर मोहनजींनी अविनाशला एका कानाखाली मारली आणि म्हणाले, तू आता माफी का मागत आहेस? जा आणि काहीतरी दुसरी योजना बनव की मी आजारी आहे. बेटा, देवाच्या दारी कधीही अंधार नसतो. आज न उद्या कर्माची फळे येथेच भोगावी लागतात. मग पोलीस येतात आणि अविनाश आणि मायाला घेऊन जातात. त्यानंतर आरती मोहनजींना मिठी मारते आणि म्हणते, बाबा, आज मला खूप आनंद झाला आहे की तुम्ही बरे झाले आहात. बघा, कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. मग दिनेशजी येतात आणि म्हणतात, का विसरला होतास का मला? तुझी खूप आठवण येत होती रे मोहन. मोहनजी हसून म्हणाले, हो मित्रा,
मी तुला कसे विसरू शकतो, दिनेशजी म्हणाले. पण मला एक गोष्ट सांग की तू तर अमेरिकेत जाण्यासाठी खूप आनंदी होतास. अविनाश तुला कुठूनही जबरदस्ती करत होता असे वाटले नाही? मोहनजी म्हणाले. हो, कारण काही दिवसापासून ते दोघेही खूप गोड बोलत होते. मला नंतर कळले की हे घर विकल्यानंतर ते मला विष देऊन कायमचे मारण्याचा कट रचत आहेत. मग मी विरोध करायला सुरुवात केली. पण बघ काय झाले आहे. दिनेशजी म्हणाले. तुमच्या मुलीचे आणि जावयाचे आभार मान. मग आरती म्हणते की पुरे झाले आता. उत्सवाचे दिवस आले आहेत म्हणून जुन्या गोष्टी विसरून जा आणि मग सर्वजण हसायला लागतात. आता आरतीने मोहनजींना प्रेमाने तिच्या घरात ठेवू लागली. अविनाश आणि मायाने मोहनजींना भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण आरतीने तिच्या घरातील नोकरांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरात येऊ देऊ नका. पापाचे भांडे एक दिवशी फुटते असेच म्हटले जाते. अविनाश आणि माया यांच्या बाबतीतही असेच घडले. जर त्यांनी निष्पाप मोहनजींना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला नसता तर त्यांना तुरुंगात जावे लागले नसते आणि सर्वांनी त्यांचे जीवन प्रेमाने जगले असते. देवाने आपल्या मानवांना आपले काम करण्यासाठी जन्म दिला आहे. परंतु कधी कधी माणसामध्ये सोडाची भावना इतकी तीव्र होते की त्याला काही कळत नाही की तो त्याला कुठे घेऊन जातो आणि बुडवतो. म्हणून नेहमीच चांगले कर्म केले पाहिजे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.